मध्ये गुरसे बीचा संघ निळेमय आकाश त्याच्या छत्रछायेखाली राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबोली या ठिकाणी पाहतोय आपण ही स्पर्धा. चौथा दिवस आणि पहिला सामना. भाजपचे झेंडे लहरताना आपण पाहतोय प्रवेशद्वाराजवळ अगदी जबरदस्त फ्लड लाईट्स दुग्ध प्रकाश रोशनी असणार आहे काही मिनिटातच जी सुरू होईल आणि एक रमणीय वातावरण निर्माण होईल ह्या परिसराला या ग्राउंडला वानखेडे स्टेडियम प्रमाणे का नाही. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. अरे निंबोली का राजे छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण किसी वानखेड़े से कम नहीं. आणि सेठ दळवी साहेबांना असं विनंती असेल आपण असं नसतं व्हावं. स्पर्धेचे जनक आधारस्तंभ प्रणेते ज्यांच्या स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा या ठिकाणी सुरू होते. चौथा दिवस पंचांचा कॉल. लेट्स प्ले मॅच ऑन एअर. बॉलिंग मार्क दीपक. सरळ बॅटनी हा डावी पाहतो आपण पहिला चेंडू होती आक्रमकाचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोनदा पुढं झालेल्या आहेत टाळ्या मिळत आहेत. आम्ही स्टॉप वॉच इथे लावतोय आणि लावलाय सुद्धा आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकण्याचा प्रयत्न करावा. वर द विकेट हा दुसरा चेंडू खाली राहिलेला परंतु हाफ वॉली घेऊन उचलायचा होता. चेंडू आला कार्पेट जातो मिड विकेटकडे. थोडंसं फंबलिंग झालं आणि तेच कारण ठरतंय की वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत मैदानामध्ये टाळ्यांच्या गजराने. पवन फलंदाज पाहतो आपण. येवन पवन ज्याबद्दल किती बोलावं तितकं कमी पडेल. स्टॉप वॉच सुरू झालेला आहे आपला. 2 चेंडू झालेत 2 मिनिटं झालेत. यावेळेला ऑन साईडला उचलायचा होता चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणारा खाली सुद्धा राहतोय बघा. पवनचं शफलिंग पाहिलं गोलंदाज दीपकने आणि त्याच पवनला थांबलं ज्याने लागोपाठच्या 2 चेंडूवरती 4 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. येवन पवन हा तिचा चेंडू उचलता येत नाहीये. शॉर्ट्स केले रिझन मध्ये फिल्डिंग झाली. 9 सेकंडला धोका आहे. पवन केनेवरती लाऊड अपील परंतु पंच प्रसाद सदस्य सांगता असताना नॉट आउट देअर. प्रेक्षक थोडंसं खेळाडूंना सुद्धा सांगतो की थोडंसं बॅड लक आपल्या टुर्नामेंटच्या अंतरातून किंचित बॅड लक हे म्हणू शकत नाहीये दुर्दैव. कारण आपण मातीची खेळपट्टी बनवली होती पाटा खेळपट्टी पण तो खेळपट्टी जशी बनवली त्याच दिवसातून पाऊस सुरू झाला. 2 दिवस पावसाने त्रास दिला आणि त्या कारणाने आपण पाहू शकता आमच्या डाव्या बाजूच्या बाजूला आपण पाहू शकता कॉन्क्रीट खेळपट्टीच्या बाजूला जी मातीची खेळपट्टी आहे त्यावरती आपण सामना खेळवत नाहीये. पहिल्या दिवशी आम्ही प्रयत्न केला परंतु प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि आता आपण खेळतोय कॉन्क्रीट खेळपट्टी होती हा सामना आणि हे गेले 4 दिवसाचे सामने. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मला संग्राम सांगतात 5 वर विदाउट एनी लॉस. P1चं षटक सुरू आहे. 4 चेंडू झाले. एक डॉट बघितला आपण लेफ्ट हँड बॅट्समन समोर संदेश. ऑन साईड लेग स्लिप सुद्धा आहे. यावेळेला लेग स्लिपकडे चेंडू उडाला आहे. लेग स्लिपच्या डोक्यावरून बॅकवर्ड रिझन मधून चेंडू जाते डीप मध्ये. पाहता पाहता फाईन लेगला शोधतायत चेंडूला आणि धावा सुद्धा शोधल्या जात आहेत. पवनची तयारी 3 धावा घेण्याची आणि 3 सक्सेसफुल. चौथी होईल का बघायचंय. नाट्यमय स्थिती पाहतो आपण. एका चेंडूवर ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहतोय आणि पाहता पाहता 4 धावा पूर्ण केल्या पवन आणि संदेशाने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. परफेक्ट बिटवीन द विकेट रनिंग बघितले आपण. संधी सोडली नाही. संधी दौडू दिली नाहीये. 4 धावांनी धावसंख्या फुलते 9 वर. आज महेश धुळे सर आहेत. मॅडी व्हॉइस ऑफ बदलापूर सोबत दिल्या त्यांच्या सोमनाथ खाडे सर सुद्धा आले आहेत. ते सुद्धा आमचे मित्र झालेले आहेत. चांगले कॉमेंटेटर शहापूर गावचे शहापूर परिसरातील. आणि प्रसाद सरांबद्दलचं सांगायचं हँडच्या जवळ कट लागली आणि पंच सांगतात की हा चेंडू एसटीला सोडून देणार. लाऊट अपील केली होती. अशा प्रकारे सिंगल नाही मिळत. डॉट चेंडू बघितला पण षटक समाप्त झालं. पहिलं धावसंख्या आहे पहिल्या षटकानंतर एक गडी बाद नाही. गोरसे बीज संघाची 9 धावा. शांत सावध सुरुवात होत असताना गोरसे संघाकडून. ऑडिओ मास्टर आमचे लाडके काका काटकर सर यू कॅन प्ले.
सो मच. तर एक षटकाचा खेळ समाप्त झाला गोरसे बी संघाने. हॅलो, थँक्यू सो मच. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे 10वर. गोलंदाज दीपक केणे बॉलिंग मार्कवर. आधीचं षटक हाताळलं दीपक पाटीलने आणि आता दीपक केणे आणि आमचे भगवानजी केणे, अनंता केणे, सचिन केणे सुद्धा आलेले आहेत त्यांचे पाठीराखे. पॅकर्स नॉर्थ एंडकडून पाहतो आपण. दीपक केणेला समोर फलंदाज संदेश. स्टॉप वॉच सुरू आहे. जास्त वेळ घेऊ नका. षटकांमध्ये गॅप असताना आणि चेंडूमध्ये गॅप सुद्धा असताना रिदम तोडू नका सामन्याचा. हे फार महत्त्वाचं. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, लेफ्ट हँड. हो, ओव्हर पिच चेंडू हलक्या त्याने फक्त लॉफ्टेड ऑन पाहतो आपण. वाडीस लावून कव्हर करतोय. पवनची इच्छा होती 2 धाव घेण्याची पण तो नाही. स्वतःला सावरलं, आवरलं, थांबवलं. ब्रेक लगावला. फार महत्त्वाचं आहे ब्रेक लगावणं. धावसंख्या 1-1 ऑन द बोर्ड. पूर्णपणे 10 गडी हातात राखून खेळतायत. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते प्रेक्षको. समोर पवन केणे आहे. 5 चेंडू 5 धावा. पवनच्या बॅट म्हणून आता हा आवाज करतोय पवन केणे. लॉफ्टेड ऑन द स्मॅश केलेला ह्यूज माइटी बिगी सिक्सर. गावकऱ्यांनो, प्रेक्षकांनो, की वादळापूरची शांतता होती आणि शांतता भंग केली आहे. A1 पवन केणेने फायरिंग सुरू करते. धावसंख्या पोहोचवली आहे 17वर आणि खतराची घंटा वाजली आहे मैदानामध्ये. गोलंदाज दीपक केणे ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड. अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न. ऑब्स्टिकला सोडून देणारा चेंडू. सुरक्षित सांगतायत की हा वाईड आहे, कारण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असलं की नक्कीच अँगलच्या मागे लागत असतं गोलंदाज. परंतु जास्तच तुम्ही जर चेंडू बाहेर टाकला आणि तुमच्याकडे आउटस्विंग असेल तर अशा वेळेला चेंडू नक्कीच पॉपिंग क्रीज क्रॉस करून वाईड होऊ शकतो. तसं झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 18वर. 18 ऑन द बोर्ड. इनसाइड आउट. गोपनीसारखी बॅट फिरली. चेंडूला काढून स्क्वेअरच्या माध्यमातून 4 धावांसाठी टिपकन पॉइंटला वेगवान मारा चौकार. जम्पिंग जॅक स्टाईलनी पवन केणेने एक उडी घेतली आणि चेंडूला ओव्हरपिच चेंडूला अक्षरशः हेलिकॉप्टर स्टाईलनी ओपनिंगच्या पद्धतीने बॅट फिरून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून दाखवलं 4 धावांसाठी. ही स्टाईल आहे, ही क्षमता आहे पवन केणेची. स्मॅश, व्हॉट अ हिट, दूर की छाव में षटकार. आमचे गुरुतुल्य कॉमेंटेटर सांगतायत प्रसाद परब सर की गोलोली टीम जी आहे 2020ची रतनबा ट्रॉफी मधली रनअप टीम आहे. सेमी फायनलची टीम आहे आणि त्या टीमच्या समोर या ठिकाणी आगाज करतोय पवन केणे. षटकार लागोपाठचे 2. धावसंख्या पोहोचवली आहे 22वर, 28वर. हा बीट होते थोडासा. बॅट्समन आम्ही सुद्धा बीट झालो कमिटी बॉक्समध्ये. आमचे संग्राम थोडेसे सेट होण्यासाठी वेळ घेत आहेत. संग्राम, महत्त्वाची मॅच आहे प्लीज.
पवन केणे साहेबांचेच वडील आहेत आमचे सन्मान्य भगवान केणे फ्रॉम गोरसे. आय नो दॅट. आमचे रिलेटिव्हसुद्धा आहेत. आणि पवन केणे तर काय, असं म्हणतात ना की तुझे सूरज को या चंदा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा. हा राज दुलारा आहे भगवान दादा तुमचा सुपुत्र पवन केणे, ज्याने इतक्या कमी वयामध्येच इतकी उंची गाठली आहे की आकाश आणि पाताळचं अंतर कमी पडेल. इतकी जबरदस्त भरारी ज्यांनी घेतले पवन केणेने. आपण पाहू शकता षटक समाप्त झालं. दुसरं सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोरसे बी संघाची. एकही गडी बाद नाही. 14.50च्या वेगाने 29 वर. क्या बात आहे. पहिल्या षटकात शांतपणे सुरुवात केली, त्यानंतर शांतता भंग केली आणि तिसऱ्या षटकात काय होईल याचा विचार आपणच करावा. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असे गिअर टाकतील 5 षटकांमध्ये. पवन केणे जोपर्यंत मैदानात आहे त्यासोबत या संदेश त्याला सुरेख साथ देतोय. मालिकावीर पाहतो आपण 2020 रणजी ट्रॉफीचा जो गोलंदाज आहे मिस्टर प्रवीण वगे. क्या बात. एकदा प्रवीणसाठी टाळ्या असू द्या. चांगली अचिव्हमेंट आहे ज्याची. गोलली संघ सुद्धा कमी नाही आहे बघा. प्रत्येक खेळाडूची माहिती मिळते आमच्या प्रसाद सरांकडून. ज्याने जिंकली होती रेनॉल्डची क्विड कार तो आहे बॉलिंग मारुती. नक्कीच सर प्रसाद सर मला वाटतं की हा कॉन्टेस्ट असणार आहे पवन आणि प्रवीण मधला ह्या षटकामध्ये, आणि पाहिजेच का नको. दोघांची परीक्षा असणार आहे या निंबोलीच्या ग्राउंडवर, राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबोली या ठिकाणी. पाहू शकता आपण पहिला चेंडू प्रवीणचा हा उडवला. हो हो उंच जातोय खूप आणि लांब सुद्धा अंतर गाठतोय. चेंडू छुम अंतर मैदानाच्या बाहेर. षटकार. ज्याने पटकावली रतनपूर ट्रॉफीमध्ये त्यावरती पहिल्या चेंडू आगाज करतोय, आक्रमण करतोय पवन केणे की मी सुद्धा कमी नाहीये. हम भी किसी से कम नाही सांगत असताना 2 खेळाडूंमधली ही फाईट पाहतोय षटकामध्ये. बिग कॉन्टेस्ट बिटवीन 2 लिजंड प्लेयर्स इन दिस ओव्हर. धावसंख्या पोहोचवली आहे 35 वर 35. यावेळेचा चेंडू लेवल दिलं. उशिरा फटका लागला. चेंडू हवेत आहे. सूर मारलेला फिल्डरने वाईडीस लॉंग आला परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू निसटला. व्यास स्पीडला सलामी देत असताना हा षटकार. चौफेर आतिषबाजी करत असताना धावसंख्या पोहोचवली आहे 41 वर. आणि अजून जर षटकार एक आला तर प्राइज असणार आहे पवनसाठी 1000चा. बघायचं आपल्याला. पण तो फोर्सिंग स्ट्रोक लगावतोय. कोण सुद्धा बॉडी फटका. चेंडू उंच झेप घेऊन स्टेज करून स्वतःला अडवलं. जबरदस्त कमिटमेंट त्या फिल्डरचं पाहू शकतो आपण. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता दीपक पाटील. दीपक पाटील क्या बात आहे. नक्कीच काही धावा अडवल्या, वाचवले आपल्या संघासाठी. शर्तीचे प्रयत्न करणं फार महत्त्वाचे. गोलिली वर्सेस गोरसे बी दोघांमध्ये गो आहे. गो म्हणजे जाणं. कोण कोणाला घालवेल या मैदानातून ते बघायचं आपल्याला. यावेळेला पुलकाचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन विकेटच्या डोक्यावर चेंडू जातोय. लॉंग स्टॉप आणि फायनलच्या मध्ये सीमरच्या चिरत असताना नशिबाचा चौकार. थँक्यू. गोरसे बी ऑन 47. त्याचं कारण पवन केने AK-47 चालवतो आणि धावांचा इथे पूर्णपणे पाऊस पडतो मैदानामध्ये. मैदान ओलेचंब करून ठेवले पवन आणि संदेशने. पुन्हा एकदा गोपनी सारखे बॅट फिरून हेलिकॉप्टर उडवलाय. सरळ बॅट लावच्या चेंडू सीमारच्या चिड तो फाडतोय. दणदणीत खणखणीत चौकार. गोलंदाज प्रवीणचे मनसुबे उधळून लावतोय. प्रवीणने नक्कीच ठरलं होतं, स्वप्न पाहिलं होतं की मी पवनला बाद करेन, पण नाही. पवन 144 44 धाव पवनच्या वैयक्तिक. 14 चेंडूमध्ये हा षटकार होणार का नाही प्रयत्न केला होता. चेंडू उचलता आला नाहीये. बॅकवर्ड रिझनमध्ये फिल्डर येईपर्यंत फक्त सुरक्षित एक धाव पूर्ण करते. प्रवनला माहिती की माझी विकेट सुद्धा महत्वाची आहे. डिंग्समॅननी जायचं आहे पाणी घेऊन मैदानात. धावसंख्या 3 षटकं समाप्त झाल्यानंतर पाहतोय आपण गोरसे बी संघाची एकही गडी बाद नाही, ज्यामध्ये 45 धावा आहेत पवन केणेच्या आणि संघाची धावसंख्या आहे 52.
गावाचा आमदार चषक पाहतोय आपण 2021 मधला. 1 वर्ष लेट झालो, त्याचं कारण मध्येच आला कोरोना, आणि ज्यांनी सगळ्यांनी रोनाच करून ठेवलं, त्या कारणाने 25 मार्च 20ची स्पर्धा आपण या ठिकाणी सुरू केली या फेब्रुवारी महिन्यामध्ये 21मध्ये. तर तब्बल 17.33च्या वेगाने 52 धाव कुठलेले आहेत आतापर्यंत गोरसे बी संघाने 3 षटकांमध्ये. बॉलिंग मार्गवरती किशोर म्हात्रे नॉर्थ एंडकडून. समोर पुन्हा एकदा फलंदाज पवन केणे. एका बाजूला संदेश पाहतो की पवन तर पूर्ण निबंधच लिहू लागलाय, मला कधी संधी मिळेल एखादी कविता लिहिण्यासाठी, ती वाट पाहतोय संदेश. पवन संधी देईल का बघायचं आहे. यावेळेला सुद्धा पुलकाचा प्रयत्न, चेंडू उसळी घेतो टप्पा पडल्यानंतर. बीट झाला, बीट करणारा चेंडू बघितला पण चांगला स्टार्ट गोलंदाज किशोरकडून. आणि आमचे सन्मान्य जगनजी जहांगीर दळवी, गुरुलीचे चांगले कार्यकर्ते, उद्योजक, आपलं हार्दिक स्वागत व्यासपीठावर. यावेळेला सुद्धा पुलचा प्रयत्न सक्सेसफुल, चेंडू किती वेगाने धडकला सीमारेषेला, लाजबाब चौकार. गजर कोरिया ऑल दी बेस्ट म्हणूया पवन केनेसाठी, जो 49 वरती आहे. पवन, यू आर ऑन 49. धावसंख्या एकूण अब तक 56. संघाची धावसंख्या 56 आणि पवनची 49. पवन, तू करू शकतोस. यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट इन दिस टुर्नामेंट. तुझं नाव आहे, तुझे पितामह आलेले आहेत भगवानजी केणे साहेब. 1000 कॅश प्राइज फॉर यू. जर आपण हा अर्धशतक झळकावलं तर, आणि आपण नक्कीच त्याला शुभेच्छा देऊ. ऑल दी बेस्ट. आमच्या आयोजकांकडून सुद्धा आमचे सन्माननीय अनिसेत दळवी यांच्या माध्यमातून पवन केणे तुला शुभेच्छा ह्या अर्धशतक करण्यासाठी. बघूया आपण 49 वरती आहे. गोलंदाज किशोर, फिल्डिंग विखुरलेली पाहतो आपण ऑन साईड. एक अगदी काऊ कॉर्नरच्या जवळ, ऑर्थोडॉक्स मिड विकेटच्या जवळ फिल्डर तैनात. एक डीप मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग किंचितसा बॅकवर्ड डिझाईनमध्ये, आणि शॉर्ट बॅकवर्ड लेग पाहू शकतो आपण, लेग स्लिप म्हणू शकतो आपण. ऑन साईडची फिल्डिंग पवनसाठी, आणि फटका सुद्धा ऑन साईडला आहे. मिस्टामिंग स्टोक, पण तो नो मॅचला मी टप्पा पडेल असं वाटतंय. 2 फिल्डर पोहोचले त्याच्या आधीच चेंडू लँड झाला सुरक्षितपणे, आणि पवननी ते साजरी केली. हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. पवन, बॅट दाखव सर्वांना, बॅट दाखव चौफेर सर्वांना प्रेक्षकांना. पवन 151, क्या बात आहे, जबरदस्त परफॉर्मन्स, रेकॉर्ड निर्माण केला. विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक मोडून जातात, पण त्याच परिस्थितीमध्ये काही लोक रेकॉर्ड तोडून जातात, मोडून जातात. त्यातील एक एकमेव म्हणजे पवन केणे, पवन पुत्र म्हणू शकतो आपण, त्यांचे पितामह भगवानजी केणे. पाहतात आपल्या सोन्याचा खेळ. हा पण पूल केला, चेंडू हवेत आहे, झेलची दाट शक्यता, झेल टिपला जातोय आणि मोठा मासा गळाला लागतोय. पवन केणे बाद झेलच्या रूपाने. दीपक केणेने, आणि पवनसाठी अजून एकदा टाळ्या असू द्या. जेव्हा तो जाईल परत खेळाडू कक्षामध्ये टाळ्या असू द्या. पवन, पुन्हा तू बॅट दाखवू शकतोस. जबरदस्त परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय यू पवन केणे. 51 धावा ज्याने तोडल्या, फोडल्या, जोडल्या, आणि गोलंदाजांना उद्ध्वस्त केलं जवळपास ह्या इनिंगमध्ये. धावसंख्या एकूण 58. या धावसंख्येवरती पहिला गडी गारद झाला. भावेश आलाय मैदानामध्ये. प्राऊड ऑफ भिवंडी. कोणी रेलिंगवरती पाय देऊ नका आणि टेकू नका, भार टाकू नका प्लीज, विनंती असेल. आणि बाउंड्रीच्या जवळ अगदी आपण ज्या रिलिंग्स आहेत त्यांना पुढे सरकवू नका, सीमारेषेच्या पुढे. ती रिलिंग सीमारेषेच्या थोड्याशा डिस्टन्समध्ये राहू द्या प्लीज, काळजी घ्या, कारण महत्त्वाची स्पर्धा आहे. प्रत्येक फटका महत्त्वाचा असणार आहे, आणि फिल्डरला सुद्धा डिस्टर्ब होणार नाही आहे. तर भावेश आलाय मैदान. प्रेक्षक हो, आपण टाळ्या का बाजूला नाही जात असणार मैदानामध्ये. खेळ तर नंतर बघा, आधी त्याचं स्वागत तर करा. भावेश पवार ऑन स्ट्राईक, प्राऊड ऑफ भिवंडी, सर भावेश पवार. आम्ही सर्व समालोचकांनी, प्रसाद सर सुद्धा नेहमी सांगतात की आम्ही त्यांना नाव ठेवले सर भावेश पवार, ज्याच्या अनेक ठिकाणी आता स्टँड उभ्या असतात प्रेक्षक कक्ष सर नावाने. जसे सर रवींद्र जडेजा, तर सर भावेश पवार पाहतो आपण. ऑन स्ट्राईक. एकूण धावसंख्या 58. चौथं षटक किशोरच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. गोपनीसारखी बॅट फिरवली, नजाकत बघा फटक्यामध्ये, तालमेल बघा, मिडलिंग बघा, स्टान्स बघा. एक पाय वर करून नटराज स्टाईलने फटके मारतोय, सिंगल प्राप्ती करतोय. आणि फ्लड लाईट्स आपण ऑन करू शकता. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण फ्लड लाईटचं स्वागत करूया. दुग्ध प्रकाश असणार आहे काहीच क्षणामध्ये या मैदानावरती, रोषणाई निर्माण होईल.
नेक्स्ट मॅचसाठी आम्ही नक्कीच कॉल देऊ. धावसंख्या एकूण झाली 59. संदेश ऑन स्ट्राईक नाऊ. एक गडी बाद झाला पवन. त्यानंतर थोडीशी धावसंख्या खाली आली, परंतु क्षमता आहे फलंदाजांमध्ये धावांचा लॅक पुन्हा वाढवण्याची. वाढवला जाईल पण प्रयत्न केला होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, त्याच्या चेंडूच्या खाली पोहोचला सुद्धा होता, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, परंतु केले हे महत्वाचे. पाहता पाहता 2 धाव पूर्ण करणं आणि फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. बघा हा योग. म्हणून तर मगाशीच म्हणालो की हा मैदान वानखेडेपेक्षा कमी नाहीये. इसलिए तो मैंने कहा था. राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबवली. वातावरण निर्माण झालं रजनी स्पर्धा. तर 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या गोरसे 20 संघाची. एक गडी बाद, 61 धावा धावफलकावर. तर 4 षटकांची समाप्ती झाली. तब्बल 15.25च्या सरासरीने गोरसे 20 संघाने या पहिल्याच सामन्यामध्ये चौथ्या रजनीमधील धावांचा डोंगर तर उभा केलाय. परंतु गोलिवली संघ सुद्धा कमी नाहीये, तितकाच कॅलिबरचा संघ आहे. दीपक आहे बॉलिंग मार्गवरती. समोर फलंदाज भावेश पवार. बिग कॉन्टेस्ट बिटवीन दीपक अँड भावेश इन दिस ओव्हर. 61 धावा एकूण. खोलू टप्प्याचा मारा, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि थांबवलं भावेशला. हात खोलू देत नाही पहिल्या चेंडूपासून. चांगला स्टार्ट दीपकच्या माध्यमातून, कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. दुसऱ्या सामन्यासाठी मोठा गाव डोंबिवली आणि माहुलगाव दोन्ही कॅप्टन्स लगेचच यायचं आहे. कल्पेश माहुलकरचा संघ आणि निलेश म्हात्रे मोठा गाव या लगेचच. संदेशच्या बॅटमॅन लॉफ्टेड स्मॅश्ड इट. वाईड इज लॉंगच्या वरून प्रेशर सारखा बघत राहिला फिल्डर. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम. केली ओव्हरपिच चेंडू होता. लॉफ्टेड ऑनर बघितला आपण. वाईड इज लॉंगच्या वरून षटकार खेचला. संदेशने आगाज केला की अब मेरी बारी है. पवन तो बाद हो गया लेकिन अभी मेरी बारी है. बारी बारी सबकी बारी. धावसंख्या पोहोचली आहे 68 वर. साईनाजी दलवी साहेब आमचे उपसरपंच निंबोली मोस ग्रामपंचायतीचे आपलं हार्दिक स्वागत. सोबतीला नवनिर्वाचित सदस्य निंबोली मोस ग्रामपंचायतीचे बबलूजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच आमचे सन्माननीय अनिलजी दत्तू केणे यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह GTCचं प्रक्षेपण स्पॉन्सर झालं. या तिन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आमदार चषक 2021 मध्ये. तर धावसंख्या 68. संदेशनी फायरिंग सुरू केली आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करायचा होता, पण तो पेंडू बॅटची कडा घेऊन गेला एस्टीनच्या मागे. शॉर्ट थर्डमॅन कव्हर करेपर्यंत संदेशला 1 धाव मिळते आणि भावेश गेलाय स्ट्राईक एंडला. 69 धावा. एकूण धावसंख्या 69. 69 ऑन द बोर्ड. गोरसे 20 संघ पहिल्या सामन्यात खेळतोय. ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोरसे बी वर्सेस गोलिवली या दोन्ही संघांची पहिली स्पर्धा, पहिला सामना रंगतोय आजच्या चौथ्या रजनीमध्ये. आणि भावेशला थांबवलंय, चेंडूला खाली ठेवतोय. क्या बात आहे. फॅबलेस पीस ऑफ बॉलिंग. एकदा टाळ्या असू त्या गोलंदाजसाठी. 22 सारख्या फलंदाजाला इथे जकडून ठेवलंय. भावेशने 2 चेंडू फेस केले, पण तो दोन्ही चेंडूंमध्ये चेंडूला उचलता येत नाहीये. त्याचं कारण म्हणजे अभ्यासपूर्ण या ठिकाणी बॉलिंग होऊ लागली गोलिवलीच्या संघाचे. म्हणून तर प्रसाद सर म्हणाले की हा संघ सुद्धा तितक्याच कॅलिबरचा आहे जो नक्की झुंज देईल. आणि आम्हाला झुंज अपेक्षित आहे. ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. अलॉन द कार्पेट वेगाने वाईडिस लॉंगाने येतोय, कव्हर करतोय. एकाच ऍक्शन फेकीसो झाली 9 सेकंडला. धोकाने हळूवार गतीने संदेशला बाद केलं जात आहे. रनआउटच्या माध्यमातून दुसरा गडी बाद. संदेशच्या रूपात गोरसे 20 संघाला लागलेला हा दुसरा धक्का. आतापर्यंत 70 आणि ह्या मैदानावरती ह्या टुर्नामेंटमध्ये वरब संघाची धावसंख्या झाली होती 80. तो रेकॉर्ड मोडून काढेल का गोरसे 20 संघ पाहायचा आपल्याला. इन ॲट 4 राहुल येतोय मैदानामध्ये. राहुल केणे फ्रॉम गोरसे बी.
पवन बाद झाला, संदेश बाद झाला, पण तो आपापलं कार्य पार पाडलं, हे फार महत्त्वाचं. आता कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करतोय, भावेशला थांबून ठेवलं, चेंडू बघा किती खाली ठेवतोय, ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईड आहे, थोडासा उशिरा निर्णय दिला, पण तू चेक केलं, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिश चेक केलं, चेंडूला कुठे गॅदर केलं विकेट किपरने हे पाहिलं आणि त्यानुसार हा चेंडू वाईड घोषित केला पंच प्रसाद सर. आणि धावसंख्या 71. बॅक टू द बॉल. हो, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, सेन्सेशनल क्रिकेट ऑन द ग्राउंड. फलंदाज बाद, भावेशला परतावं लागेल, मोठा धक्का लागतोय गोरसे बी संघाला भावेश पवारच्या रूपात. पण बघितलं प्रेक्षक, शेवटच्या चेंडूवरती काय जबरदस्त एकाच्या ॲक्शनमध्ये बघा, फार अवघड असतं असं गोष्ट. रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स राखून झेल टिपणं, काय तीक्ष्ण नजर. गोलंदाज दीपकची बघा, दीप प्रज्वलन करणारा झेंडू बघू शकतो आपण. नक्कीच लिहिलं डोळ्यांचं पारणं फिरणार, झेल टिपला, काही स्मॉल सेकंड शिल्लक होते, त्या टायमिंगमध्ये हा झेल ग्रिप केला आणि भावेशला बाद केलं. शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या झाली आहे आणि लक्ष ठेवलंय 72 धावांचं. एकूण धावसंख्या झाली 71. 72 धावांचं लक्ष ठेवलंय गोरसे बी संघाने गोलिली संघापुढे. तर माहुलगावचे पॅकर आमचे परम मित्र पिंट्यासेठ पाटील, आपण यायचं आहे व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत. पिंटू पाटील जे खूप फेमस व्यक्तिमत्व आहे, आपण यावं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच. मी थोडा वेळ थांबतो प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. आमदार चषक 2021 आणि कॉमेंट्री बॉक्समधून ह्या इनिंगचं धावतवणं आपण ऐकणार आहात. आमचे गुरुतुल्यक समालोचक ज्यांना आपण अनेक वर्ष रतनबा ट्रॉफीमध्ये ऐकत आहात, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातल्या बऱ्याच ठिकाणी ज्यांनी कॉमेंट्री केली, ते आमचे दिग्गज समालोचक प्रसाद परब सर यांच्या आवाजातून आपण ऐकूया या सामन्याचं, ह्या इनिंगचं धावतवणं. थँक्यू सो मच, वेलकम सर. हॅलो, थँक्यू सो मच मनोज कारवे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा उजाळा अर्पण करून स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित आमदार चषक प्रमुख आयोजक सन्मान्य अनिल शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून, यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचा आज हा 4था दिवस तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि 4थ्या दिवसातले लॉट्स याची चर्चा खूप सुरू होती, कारण खूप मोठे मोठे दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि पहिल्याच सामन्यात तुम्हाला पाहायला मिळत आहेत दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करण्यासाठी सज्ज झालेत. पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्रात आपण फलंदाजी बघितली, म्हणजेच गोरसई संघाची, आणि गोरसई संघाने पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या कुठली, धावफलकावरती 71 आणि 72 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे, ते गोळवली संघासमोर. तर मंगरूळचे पिंटू पाटील यांच्याकडून सुद्धा गोरसई बीला शुभेच्छा आलेल्या आहेत. आज खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा प्रेक्षक वर्ग आहे, दांडगा प्रेक्षक वर्ग. आणि आत्ताच जी मेयर कप स्पर्धा पार पडली भिवंडी येथे, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघसुद्धा आहे, तो म्हणजेच गोरसई. आणि बघायचं आहे दोन चॅम्पियन संघ एकमेकांसमोर, कारण दोन मोठ्या स्पर्धेमध्ये टॉप लेवलला पोचलेले संघ आहेत. आपण गोरसई बी संघ बघितला, मगाशी उल्लेख केला, मेयर कपमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पूर्ण संघाचा. तो गोळवली कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून एक दांडगा संघ, ज्या संघाने मात्र 2020 रतनबुवा स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. प्रवीण वघेचा उल्लेख करायला हवा, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी आणि मालिकावीरचा अवॉर्ड त्याने पटकावला होता. आणि तेच ओपनिंग बॅट्समन त्याच्यामध्ये येत असताना गोळवली संघाकडून 72 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला प्रवीण वघे, नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक केणे. नेक्स्ट मॅच बिटवीन माहुल वर्सेस मोठागाव. अंपायर सिग्नल, मॅच सुरू होते, टाइम स्टॉपर सुद्धा सुरू होतोय. पहिला षटक घेऊन भावेश पवार. पहिला चेंडू फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ स्टार्ट. पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात, स्ट्रेट टू द ग्राउंड, चौकार. खातं उघडले फलंदाज प्रवीणने. शॉर्ट ऑफ गुडलाईन स्टिअर करायचं होतं, थोडासा इन स्विंग होतोय. दिस इज द ब्युटी ऑफ द भावेश पवार.
टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये वळतोय, सबमरीन राहतोय, थोडासा खाली राहतोय आणि डॉट बॉल क्विक रिप्लाय पुढच्या चेंडूवर ताबडतोब देत असताना तर डान्सिंग अंपायर केतन मुकादम यांचं इथे आगमन झालंय. आज त्यांच्या माध्यमातून त्यांची कला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर केतनचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. केतन मुकादम ज्यांची कला तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2021 निंबवली ते पाहायला मिळेल, त्यांचं आपण स्वागत करूया व्यासपीठावर. मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडूसुद्धा डॉट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भावेश पवार. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग. पहिल्या चेंडूवर चौकार, निश्चित म्हणे की पहिला चेंडू तुझा होता पण नंतरचे 3 चेंडू माझे होते हे दाखवत असताना भावेश पवार. काय जबरदस्त स्विंग बघा, चेंडू टप्पा पडल्यानंतर किती जवळजवळ फुटभर बाहेर वळतोय तो भावेश. ऑन साइडला वॉट अ शॉट, कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ, दे दणादण षटकार. पर्यंत आलाय धावसंख्या 10 धावा दुहेरी अंकामध्ये. ऑफ ड्राईव्ह शॉर्ट कव्हरेजमध्ये चेंडू तिथे कव्हर केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाज प्रवीणने. धावसंख्येला दिला आकार धावफलकावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. काटकर साऊंडच्या माध्यमातून तुम्हाला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. काटकर फॅमिलीच्या माध्यमातून तुम्ही आता व्यासपीठावर आमच्यासोबत उपस्थित आहेत. अप्रतिम संगीत आणि त्याचबरोबर विभाव लाईट्सच्या माध्यमातून अप्रतिम तुम्हाला दृश्य हे पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा चौकार जातो, षटकार जातो, इनिंग ब्रेक होतो किंवा षटकाचा ब्रेक होतो, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व लाईट्सचे इफेक्ट्स पाहायला मिळतात. आमच्या मध्यानावर राजे छत्रपती शिवाजी क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्पर्धेचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातला पहिला सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये या 2 बलाढ्य संघांमध्ये. गोळवली विरुद्ध गोरसई. लक्ष गाठायचे 72 धावांचं लक्षात ठेवा. गोरसई संघ की स्टॉपच सुरू केला गेला आहे आणि 25 मिनिटाच्या वरती जर कुठली आजच्या दिवसामध्ये जर इनिंग जाते तर प्रत्येक मिनिटामागे 1 रनची पॅनल्टी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पॅनल्टी आम्हाला आवडत नाही कुठल्या संघाला दिली जाईल, पण विद्युत प्रकाश झोतामध्ये रजनीमध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षकसुद्धा खूप दूरवरून ही स्पर्धा बघण्यासाठी येतात. त्यांनासुद्धा वेळेवर ही स्पर्धा बघून घरी जायचं असतं, त्यामुळे वेळेचा इथे मात्र विलंब करू नका आणि वेळेवर ही स्पर्धा कव्हर करा. 72 रन्स टू विन हे लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो कपिल केणे. प्रवीण बघेचा पहिल्या चेंडूवर ऑनसाईडला खूप चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करते तोपर्यंत क्विक सिंगल चेंडू तिथे कव्हर केला जाईल तोपर्यंत 1 धाव आणि पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होत आहे ते फलंदाज डावखुऱ्या हाताचा दीपककडे. दीपक केणे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे सध्याच्या सीझनमध्ये. या हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगला परफॉर्मन्स, मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याच्याकडून नेहमीच बघायला मिळाला आहे आणि तो मात्र सज्ज झाला आहे. आघाडीला येत असताना पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला दीपकसाठी बघायचं स्क्वेअर लेग आहे. वाडिश थोडासा मिडविकेट उभा आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑनला सेट झाला आहे पॉवर प्लेच्या षटकात. खोदून काढायचा पर्यंत ऑन साईडला ऑन ड्राईव्ह आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते या चेंडूवर 1 धाव. एकाच धावेने खाते इथे उघडता येते फलंदाज दीपकला. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुन्हा गोलंदाजी मार्कवर कपिल केणे. शॉर्ट ऑफ गुड लेग ऑप्शनच्या थोडासा बाहेर स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये कव्हरमध्ये चेंडू ते कव्हर करतील आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे प्रवीण बघे पूर्ण करतोय. गुड रनिंग बेट द विकेट. थोडासा नाराज आहे कारण गॅपमध्ये त्यांनी चेंडू एक्झिक्यूट निश्चितच केला होता, पण बरोबर क्षेत्ररक्षक तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वाईडिश जाऊन तिथे चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत सहज या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करतोय तो प्रवीण बघे. ऑन साइडला उंच गेला चेंडू, स्लॉक केला चेंडूला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. प्रेक्षक तिथे झेल स्वीकारतायत पण पंच सिग्नल करतायत षटकार. जवळ 14.40 गती राखायची आहे. 14.5 धावा प्रति षटकामागे हव्याच आहेत. ओ आउटसाइड एज अँड बिग ब्लो
बिग लॉस, मोठा फलंदाज बाद होतोय. पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूच्या रेषेचा स्वतःहून विलग झाला आणि आउटसाइड एज घेतल्यानंतर एसटीच्या मागे खूप सुंदर झेल टिपला जातोय नितेश केणेकडून आणि फलंदाज बाद. थँक्यू काटकर. न्यू बॅट्समन अमित गायकर ऑन स्ट्राईक, एक्सपिरियन्स क्रिकेटर इन द टीम. हो, गुड लेंथवरचा चेंडू होता, हलकाचा चेंडू आउटस्विंग होतोय आणि फलंदाज जागेवरनं चेंडूला स्लॉक करण्याचा प्रयत्न, तुम्ही आता चेंडू त्याच्या बॅटवरून खूप वेगाने निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मला संग्राम सांगतोय 2 षटकांची धावसंख्या अंकित झाली ती 21 धावा धावफलकावर 10.5च्या गतीने. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी तेजस मला सांगतील धावा हव्यात त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. एवन जोडी फ्रॉम भिवंडी, निलेश पाटील, सुकेश डाकी यांच्या माध्यमातून सुद्धा गोरसे संघाला खूप खूप शुभेच्छा, कारण लवकरच त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो, ऑन साईडला खूप चांगला फुटवर्क, खूप चांगला पळत आली, त्या ऑन साईडला खूप चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. फ्लिकचा फटका, 2 धावा इथे पूर्ण होणार का? फेक चांगली झाली आहे. बेल्स फ्लिकर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांनी हा निर्णय सोपवलाय तो GTCला कंट्रोल रूम मध्ये. चेंडूची फेक झाली, फलंदाज एक्झॅक्टली पॉपिंग रिचच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करताय की नाही या गोष्टी तपासल्या जातील. बेल्स ऑफ झाल्या आहेत, फलंदाज एक्झॅक्टली कुठे आहे ही पोझिशन आता मात्र उमेश केणे चेक करतायत, कन्फर्म करतायत आणि त्यांनी मात्र सिग्नल दिला ग्राउंड संपा, लाईट्स आउट, फलंदाज बाद. तर व्यासपीठावर सन्मान्य सुशांत मेहर यांचे आगमन झाले, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मगाशी मी उल्लेख केला भिवंडीची एवन जोडी, महाराष्ट्राची एवन जोडी निलेश पाटील, सुकेश डाकी यांच्याकडून शुभेच्छा आल्याच आहेत आणि लवकरच त्यांची तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार विथ द 31 बाईक्स. पाहायला विसरू नका, एक बिग शो इन महाराष्ट्र, इन इंडिया ऑल्सो. 31 बाईकसह पहिल्यांदाच पुन्हा एकदा तुमच्यासमोर येते, ती म्हणजेच खासदार चषक क्रिकेट स्पर्धा भिवंडी अंजूर येते. खूप लवकरच त्याची डेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि पहिल्यांदाच आपण असं चित्र वाचतो टेनिबॉल क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली आहे जिथे मला तुम्हाला पैसे नाही तर बाईक्स पाहायला मिळतात. देर इज नो कॅश प्राईज, ओनली बाईक्स इज देअर आणि याचं श्रेय जाते ते निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांना. हो, थोडासा हलकासा बाहेर चेंडू, फ्लाईट डिलिव्हरी ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर, सरळ रेषेत निघून जातोय. नवनिर्वाचित उपसरपंच अंजूरगावचे सन्मान्य सुकेश डाकी हे सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत. डॉट बॉल, धावसंख्या कायम धावफलकावर. हो, खोदून काढलाय, लाऊड अपील, पण पंचांकडे हलकसं अपील निश्चितच झालं, पण पंच सांगते चेंडू यष्टी सोडून जात होता. बॅटची कड आणि नंतर बॅटची कड नंतर पायाला ब्रश होतं चेंडू. गुड डिसिजन फ्रॉम प्रसाद सहस्रबुद्धे. धावसंख्या पुढे सरकली ती 23 धावा धावफलकावर. त्यासाठी 2 गडी गमावलेत आतापर्यंत. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत परतलेत, दीपक केणे आणि प्रवीण वगे. अमितच्या सोबत आता प्रदीप पाटील, स्ट्रायकिंगला अमित. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये, पण यष्टियष्टक चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत एक क्विक सिंगल, स्वतः गोलंदाज चेंडूवर येत आहेत. थोडीशी ऑर्थोडॉक्स पद्धत चेंडू फेक करण्याची, यष्ट उद्ध्वस्त करण्याची.
हे नवीन इम्प्लिमेंट सातत्याने तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातच पाहायला मिळतात. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाले, 25 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 2 विकेट विथ चेसिंग द टोटल ऑफ 72. हो, चांगला चेंडू, ब्युटिफुल बॉलिंग, चांगली गती, चांगलं पिचिंग आणि पूर्णपणे डॉमिनेट करत असताना भावेशने दुसऱ्या षटकात आपल्या स्पेलमध्ये एक वेगळीच छाप सोडली आहे. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत दुसऱ्या षटकात. समोर एक्झिक्यूट केलाय, बॅक टू द बॉलर. स्वतः तिथे भावेश खूप वेगाने आपली कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी येत होता, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. तोपर्यंत एकदा फलंदाज इथे पूर्ण करतो तो अमित गायकर आणि धावसंख्येला आकार देतो धावफलकावर तो 26 धावा. 26 ऑन अ बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांनंतर धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 11.13 सेकंद घेतले तीन षटकं टाकण्यासाठी ती गोलंदाजी करत असताना गोरसई संघाने. आता मात्र समीकरण उरले, आपण समीकरण सांगूया. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धाव्यांची गरज. जाऊया आपण पुन्हा एकदा काटकर साऊंडकडे आणि ऐकूया अप्रतिम संगीत. It's a beautiful atmosphere from विभाव लाईट्स. खूप चांगलं टेलिकास्ट सुद्धा पाहायला मिळतं आहे GTC लाईव्हच्या माध्यमातून, पण त्यामध्ये तुम्हाला ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन लाईट्स पाहायला मिळत आहेत या सर्व राजेश छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. 12 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे गोळवली संघाला. पुन्हा एकदा विनंती करतो, मोठागाव संघाचे संघनायक पवनचा पहिला चेंडू ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. भावेश चेंडूवर जाते खूप वेगाने, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता भावेशचा यष्टीच्या मागून. माहुल गाव आणि मोठा गाव दोन्ही संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा व्यासपीठावर. पुढचा सामना लगेच खेळला जाणार आहे, याची मात्र आपण नोंद घ्या. मंगेश वैती कल्पेश माहुलकरचा हा संघ. माहुल गाव, कल्पेश वैती, कल्पेश माहुलकर, मंगेश वैती. तर एका बाजूने किरण पाटील, जल्पेश भोईर, निलेश म्हात्रे. 2 ग्रेट टीम्स इन फ्रंट ऑफ इन नेक्स्ट मॅच. मिस्टर GTC जल्पेश भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, इनसाइड एज, लेमन कट, चायना कट. फलंदाज खूप पुढे निघून गेलाय, पण कुठल्या प्रकारचं इथे मात्र चेंडूची फेक झाली नाही यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत चेंडू डॉट. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप. थोडासा एकतर्फी झुकलेला सामना गोलंदाजीमधून तुम्ही पाहतात. प्रावीण्य दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये पूर्णपणे जखडून ठेवले गोळवली संघाला. या सर्व गोलंदाजांनी ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, पण तेवढी संधी देत नाही आहे. ब्लॉक होलचे चेंडू सातत्याने वापरत आहेत. अप्रतिम पिचिंग आहे, स्विंगसुद्धा आहे गोलंदाजीमध्ये पवनच्या. ग्रेट ऑलराऊंडर इन द टीम. धावसंख्या माफक 28 धावा धावफलकावर चौथ्या षटकामध्ये. 72 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना पुन्हा पवन राऊंड विकेट येतोय. थांबून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, हलकासा स्विंग होतो चेंडू. थोडीशी ओव्हर पिच डिलिव्हरी होती, चेंडू समजू शकला नाहीये अमित गायकर अँड डॉट बॉल. पुन्हा राऊंड विकेट पवन. गुडलेनचा चेंडू होता आणि बरोबर तुम्ही पाहतात ऑफस्टिक इथे उखडली जाते. क्विक रिप्लाय, ताबडतोब उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न अमित गायकरचा फसतोय आणि अजूनही धक्का लागतोय तो गोळवली संघाला. काटकर साऊंडच्या माध्यमात अप्रतिम शोज तुम्हाला पाहायला मिळतोय. आमदार चषक. दीपक पाटील न्यू बॅट्समॅन. मिड ऑफवरून चेंडू मागे जाते, शेतचषक लॉंग ऑफला चेंडू येऊन तिथे कव्हर करतायत. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाज. नो बॉल कॉल केले पंचांनी. ओव्हर द वेस्ट अँड स्कोर मोज ऑन 30 रन्स. या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. DRS सिस्टम ऑलरेडी ॲक्टिवेट झालेली आहे, तुम्ही त्याचं युटिलाइज करू शकता, वापरू शकता, पंचांकडे अपील करू शकता. पण एक रिव्ह्यू तुम्ही फक्त एका इनिंगमध्ये घेऊ शकता. खोदून काढण्याचा प्रयत्न होतोय, टायमिंग होत नाहीये.
आणि अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम पवन आणि एक चांगलं षटक पाहायला मिळालं. पूर्णपणे समाप्त झाले चौथं षटक आणि 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या माफक धावफलकावर 30 धावा अंकित झाली आहे 7.5च्या गतीने. समीकरण 72 धावेंचं आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 42 धावेंची गरज. भावेश पवार आणि त्याचबरोबर गोरसे टीमला श्रीकांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात धामणगावहून. निर्णायक षटक आता बघायचं आहे कुठला गोलंदाज इथे घेऊन येणार, कारण 42 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये. माहुलगाव आणि मोठा गाव कॅप्टन रिपोर्ट करा लवकरात लवकर. पुढच्या सामन्यासाठी आमचे दर्दी प्रेक्षक वाट बघतायत. अजून एक चांगला एक मोठा सामना तुमच्यासमोर येणार. मोठा गाव वर्सेस माहुलगाव या दोन संघांमध्ये. फॉर द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर इन द टीम फ्रॉम मोठा गाव निलेश म्हात्रे इन ॲक्शन असतील. शॉर्ट ऑफ गुड लेन, भरपूर बाउन्स होतोय आणि वाईटचा सिग्नल. गुड डिसिजन. हाईट फॅक्टर काय आहे, चेंडू टप्पा पडला तर एक्झॅक्टली कुठून तो रिलीज होतोय, कुठून निघून जातोय, बॅट्समन एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला उभा आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर मात्र पंचांनी निर्णय दिलाय आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय तो गोलंदाजाला. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचा निर्णायक मार्गस्थ असताना गोलंदाज या षटकामध्ये राहुलचा वापर केलाय. ओव्हर पिच डिलिव्हरी, ड्राईव्ह खूप चांगला आहे, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. कव्हर्समध्ये चेंडूला एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत. चेंडू थांबू शकणार का, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू 2 खेळाडूंच्या मधून फरार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. साऊंड खूप चांगला ड्राईव्ह कव्हर्समध्ये दीपकच्या बॅटमधून. ओ चेंडू थोडासा खाली राहतोय, थोडंसं सबमरीन अँड डॉट बॉल. दीपक पंचांकडे मागणी करत असताना पण कुठल्या प्रकारचा फुटवर्क दीपककडे नव्हतं. त्याने अटेम्प्ट सुद्धा केला नाही. चेंडू मात्र जात असताना सोडून दिला तो. लेफ्ट केला चेंडू सरळ रेषेत निघून जातो तो यष्टीच्या मागे भावेशच्या हातात. धावसंख्या कायम धावफलकावर. चांगला चेंडू इन स्विंग होतो, हलकासा किपर बीट, बॅट्समन सुद्धा बीट होतोय. पंच सिग्नल करतात 22चा आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. थँक्स अगेन. धावसंख्या धावफलकावर 39. ओव्हर पिच डिलिव्हरी, थोडासा स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. धावची जी संधी होती पण थोडीशी हारागिरी. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली आहे ती दीपकने. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची. धावसंख्या 40 धावा, 32 धावा अजूनही हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रबळ दावेदार या स्पर्धेमध्ये गोरसई बी. राहुल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्टॉपवॉच इम्प्लिमेंट केल्या स्पर्धेमध्ये आम्ही, जेणेकरून प्रत्येक इनिंग वेळेवर कव्हर व्हावी. हा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, हलकासा स्विंग होतोय. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचं होतं गलीमध्ये, पण पंच सिग्नल करता हा चेंडू भरपूर माय निघतो. वाईट सिग्नल येतोय पंचांचा आणि धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. नेक्स्ट मॅच बिटवीन माहुलगाव वर्सेस मोठा गाव. बिग एन्काउंटर इन द टुर्नामेंट. मला असं वाटतं पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत आहेत या करिअरमध्ये हे दोन संघ. स्लोअर वन चेंडू उंच तर गेलाय, बघायचं क्षेत्रशक्ती ते डीप मध्ये. भावेश बघा किती वेगाने चेंडूवर चाललाय, त्याची कमिटमेंट त्याला पूर्ण करायची होती. किती वेगाने बघा, जवळजवळ शॉर्ट मिड विकेटला किती वेगाने तो, किती चपळाईने गेला चेंडूवर आणि फक्त एकच धाव. काय वेग आहे त्याच्या पायामध्ये, विद्युत गतीने धावत असताना प्रेक्षकांना जागेवर खेळून ठेवण्याच्या तिळमात्र शंका नाही हा खेळाडू. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मोमेंटपर्यंत आजचा दिवस आपली जागा राखीव ठेवा, कारण बलाढ्य संघ आपल्या समोर येत आहेत आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. यामध्ये गोरसई ए, गोरसई बी, मोठा गाव, माहुलगाव, भादवड, पेठ. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्रशः चेंडूच्या खाली स्वतः भावेश पवार, फलंदाज बाद.
मध्ये एक शो मॅच या ठिकाणी सादर करतोय. प्रेक्षणीय मॅच निंबोली वर्सेस गुरवली. आणि गुरवलीवाल्यांसाठी एकदा नक्कीच आम्ही एक आभार व्यक्त करतोय, कारण मला कालच गावाकडून सांगितलं गेलं की आपण एकदा नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करू की जेव्हा ज्या टुर्नामेंट असतात तेव्हा गुरुली गावचे पाठराखी अतिशय मोठ्या संख्येने असतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच ते मोलाचं आम्हाला सहकार्य करतात. आम्ही आयोजकांच्या वतीने गुरुली गावच्या सर्व पाठीराखांचं शतीचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपलं असंच सहकार्य असू द्या आत्तासुद्धा आणि पुढे सुद्धा. तर प्रेक्षक, एक प्रेक्षणीय सामना निंबोली वर्सेस गुरुली या दोन